मुंबई शहरात पावसाचं पडणारं पाणी रस्त्यावरून समुद्राकडे जाणं आणि समुद्राचं पाणी जमिनीकडे रस्त्याकडे न येणं यातला दुवा आहे तो म्हणजे वॉटरफॉल आउटलेट्स आणि वॉटर आउटलेट जे आहेत हे समुद्र सपाटीच्या खाली आजही 80% आहेत आणि म्हणून समुद्राचं पाणी ते आउटलेट मुंबईकरांकडे आणतात। 1 लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आउटलेट समुद्र सपाटीच्या वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही का नाही आणलं। तिसरा सवाल आहे, 1000 कोटी रुपये खर्च झाले मिठीत, हे आता गोडबंगाल झालंय। कामाच्या MOU मिठीच्या गाळे सफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या, मृत व्यक्तींशी MOU झाली। आदित्यजींनी उद्धवजी ही किमया तुमची कुठली, बरोबरीने गाळ मिठीतनं जो काढला तो ज्या क्षेपणबिंदूवर टाकला सांगितला, तिकडची ग्रामपंचायत तर म्हणते आम्ही कधी परमिशन दिलीच नव्हती। मग ही हात सफाई 1 लाख कोटी खर्च करून आदित्यजी आणि उद्धवजी मुंबईकरांशी बेईमानी तुम्ही का केलीत। काही ठिकाणी गाळ टाकला सांगितलं, त्या ठिकाणी तर बंगले आहेत, ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही। मग ही मुंबईकरांशी बेईमानी आदित्यजी आणि उद्धवजी तुमची नाहीये का। हे सगळे प्रश्न आयुक्तांना सुद्धा आम्ही विचारले आणि याची श्वेतपत्रिका मागितली आहे। आयुक्त यांची उत्तर आम्हाला देणार हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। बरोबरीने आयुक्तांनी मान्य केलं, विविध कारणांमुळे नाले सफाई पाऊस आधी येईल, अपेक्षित वेळेच्या आधी आला म्हणून झाली नाही, ती आम्ही पुढच्या 8 दिवसात पूर्ण करू हे आश्वासन आयुक्तांनी दिलंय। भारतीय जनता पार्टी उद्यापासून 8 दिवस रस्त्यातल्या प्रत्येक नाल्यावर साफसफाईच्या कामाला प्रशासनाला मदत करेल, मुंबईकरांना मदत करेल आणि पहारेकर म्हणून सुद्धा काम करेल।